नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांचे शेलगाव देशमुख नगरीमध्ये काल मृदुंगाच्या निनादामध्ये स्वागत। नर्मदा नदीभोवती प्रदक्षिणा घालणे ही परिक्रमा भारतात खूप धार्मिक आणि आध्यात्मिक अशी महत्त्वाची आहे। परंपरेनुसार ही परिक्रमा दरवर्षी चातुर्मास संपल्यानंतर म्हणजेच पर्वदिनी एकादशी झाल्यानंतर सुरू होते। नर्मदा परिक्रमेला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असून भाविक पायदळवारी करत संपूर्ण नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालून नर्मदा परिक्रमा पूर्ण करीत असतात। यातच शेलगाव देशमुख तालुका मेहकर येथील आत्माराम महादेव खराट, हेमंत गोपाळराव जोशी, सौ सुगंधा हेमंत जोशी, केशव ताकतोडे, कल्पनाताई माधवराव लोंढे आदी भक्तांनी दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी नर्मदा परिक्रमा करण्याकरिता ओंकारेश्वर येथून प्रस्थान करून दिनांक 20 मार्च 2025 या कालावधीमध्ये 3200 किलोमीटर अंतराची पायदळ वारी करत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे। या पार्श्वभूमीवर नर्मदा परिक्रमा पूर्ण करून जन्मगावी परतलेल्या भाविकांचा शेलगाव देशमुख इथं टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये चौकात रांगोळी सजावट करून नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांचा सत्कार आणि स्वागत उत्साहानं केलं। यावेळी बहुसंख्य महिला, पुरुष, भाविक, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते। शेलगाव देशमुख येथील रहिवासी 5 जण यांनी नर्मदा परिक्रमा करण्याची सुरुवात केली। त्यामध्ये हेमंत गोपाळराव जोशी, सौ सुगंधा हेमंत जोशी, सौ कल्पनाबाई माधवराव लोढे, श्री केशव ताकतोडे आणि श्री आत्माराम खराट ही 5 जण यांनी आपली परिक्रमा सुरुवात केली। 21 नोव्हेंबरला सुरुवात केली आणि आज 21 मार्चला याची सांगता झाली। त्या सांगतेनिमित्त गावकरी मंडळींनी आमचं दिंडी टाळ मृदंगाच्या याच्या पूर्ण गावामध्ये परिक्रमा पूर्ण केली। नर्मदे प्रतिनिधी गजानन नरवाडे, मेहकर, बुलढाणा, NTV न्यूज मराठी।